हॅलो नमस्कार, मी राहुल. आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सर्वांना जय शिवराय. आणि मी आज आलो आहे पुण्यातील प्रसिद्ध ठिकाण शनिवारवाडा येथे. हे आहे शनिवारवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच दिल्ली दरवाजा. मराठा दौलतशाहीची शान असलेला आणि अटकेपार झेंडा फडकावणाऱ्या कर्तबगार सरदारांचा वारसा लाभलेला शनिवारवाडा पुण्यातील शनिवार पेठेत आहे. वाड्याचे बांधकाम करताना सर्वात शेवटी दिल्ली दरवाजाचे काम पूर्ण झाले. दिल्ली जिंकण्याचे ध्येय असलेले हे प्रवेशद्वार उत्तरेला बांधण्यात आले, म्हणूनच त्याचे नाव दिल्ली दरवाजा असे ठेवले गेले. दरवाजावर अनुकुचीदार खिळे आणि जाडजूड लोखंडी पट्ट्या टाकून हा दरवाजा भक्कम केला आहे. 21 फूट उंच आणि 14 फूट रुंद असलेला दिल्ली दरवाजा वाड्यावरील सर्वात मोठा दरवाजा आहे. पेशवे ज्यावेळी महत्वाच्या मोहिमेवर जात तेव्हा हा दरवाजा उघडला जात असे. दरवाजावर बघा चंद्र आहे. याचा अर्थ असा की चंद्र असणारा दरवाजा रात्री उघडत असे. आणि सूर्य असणारा दरवाजा दिवसा उघडत असे. दोन्ही दरवाजे 1 बाय 1 उघडत होते. शनिवारवाडा पाहण्यासाठी आपल्याला प्रत्येकी 25 रुपये तिकीट आकारले जाते. विदेशी नागरिक तिकीट 300 रुपये. 15 वर्षाखालील मुलांना प्रवेश मोफत. वाड्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर दिल्ली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या छोट्या दरवाजातून वरती नगारखान्याकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. काही पायऱ्या चढून वरती गेल्यावर डाव्या बाजूंनी आपण नगारखान्यात प्रवेश करतो. शनिवारवाड्यातील ही एकमेव अशी वास्तू आहे जी आजही भक्कम आणि सुस्थितीत पाहायला मिळते. साली शनिवारवाड्याला लागलेल्या आगीमध्ये सर्व इमारती जळून खाक झाल्या होत्या, परंतु ती आग नगारखान्यापर्यंत पोहोचू शकली नाही आणि म्हणूनच नगारखान्याचे बांधकाम आजही सुस्थितीत पाहायला मिळते. हा नगारखाना पाहिल्यावर वाड्यातील पूर्वीच्या काळी असलेल्या इतर वास्तू किती सुंदर आणि भव्य दिव्य असतील याची सहजपणे आपण कल्पना करू शकतो. जानेवारी 1730 मध्ये भूमिपूजन करून वाड्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. 22 जानेवारी 1732 मध्ये या वाड्याच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आणि त्याच दिवशी वाड्याची वास्तुशांती करण्यात आली. ज्या दिवशी वास्तुशांती झाली त्या दिवशी शनिवार असल्यामुळे या वाड्याला शनिवारवाडा असे नाव पडले असावे. शनिवारवाड्याच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाला त्यावेळी 16,120 रुपये इतका खर्च आला होता. नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये या वाड्याला तटबंदी बांधण्याचे ठरले. तेव्हा नानासाहेबांनी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेऊन वाड्यावर शत्रूचा घातपाती हल्ला होऊ शकतो हे ध्यानात घेऊन
शाहू महाराजांकडून तटबंदी बांधण्याची परवानगी घेतली आणि त्यानंतर पाया दगडी बांधकामात तर त्यावर विटांच्या बांधकामाची तटबंदी उभारण्यात आली। शनिवारवाड्याच्या दोनही बाजू नगारखान्यातून पाहता येतात। आज या ठिकाणी लाकडी वस्तू पाहायला मिळत नाहीत, परंतु बांधकामाचा पाया आणि त्याचे काही अवशेष पाहिल्यावर खरोखरच त्या काळी वाडा किती भव्य दिव्य असेल याची कल्पना आपण नक्कीच करू शकतो। वाड्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायरी मार्ग तयार करण्यात आलेले आहेत। हा आहे मस्तानी दरवाजा। जुन्या नोंदीप्रमाणे या दरवाजाला नाटकशाळेचा दरवाजा म्हणत असत, परंतु पहिल्या बाजीरावाची पत्नी मस्तानी हिच्या मृत्यूनंतर त्याचे नाव मस्तानी दरवाजा पडले। मस्तानीचा नातू अली बहादूर याने बुंदेलखंड जिंकून राज्य स्थापन केल्यानंतर पेशव्यांचे कारभारी नाना फडणवीसांनी त्या दरवाजाला अली बहादूर दरवाजा असे नाव दिले। या दरवाजावर 10 शिपाई तैनात असत। वाड्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायरी मार्ग तयार करण्यात आलेले आहेत। संपूर्ण शनिवार वाड्याला 900 फूट लांबीची तटबंदी, 9 बुरुज आणि 5 प्रवेशद्वार आहेत। हा आहे खिडकी दरवाजा। खिडकी दरवाजा म्हणून ओळखला जाणारा हा दरवाजा बहुतांशी बंद असे आणि त्यातील लहान दिंडी दरवाजामधून येण्या जाण्याचा रस्ता होता। हा दरवाजा त्याजवळ असलेल्या कवटीच्या झाडामुळे कवटी दरवाजा या नावाने ओळखला जात असे। या दरवाजावर 15 शिपाई तैनात असत।
राजवाड्यातील ही वास्तू म्हणजेच गणेश रंगमहाल, यालाच दिवाणखाना असे देखील म्हणत 1755 साली नानासाहेब पेशव्यांनी गणेश रंगमहाल बांधला. पूर्वी याच ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असे. रंगमहालाच्या समोरच चिमण बाग आहे. लहानगे चिमणराव पेशवे यांच्या आनंदासाठी हा छोटा बगीचा बांधण्यात आला होता. या ठिकाणी असलेली ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर मस्तनीचा खापर पंतू आणि अली बहादूर यांचा मुलगा खुशाबा हैबतसिंग यांचे निवासस्थान या ठिकाणी असल्याची नोंद आढळते. चिमण बागेच्या बाजूलाच 8 टोटीचे कारंजे बसवण्यात आले होते. गणपती रंगमहालातून दिसणाऱ्या 8 टोटीच्या कारंजावर पडून 7वे पेशवे सवाई माधवराव यांचा मृत्यू झाला होता.
गोदूबाईचे निवासस्थान. गोदूबाई या पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या भावजयी होत्या. अमृतराव पेशव्यांचे निवासस्थान. श्रीमंत अमृतराव पेशवे इसवी सन 1764 ते 1824 रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचे दत्तक पुत्र होते. हा आहे गणेश दरवाजा. उत्तरेकडील बुरुजाजवळील हा दरवाजा त्याच्या एका बाजूला गणपतीची प्रतिमा असल्याने आणि जवळच गणपती रंगमहाल असल्याने गणेश दरवाजा म्हणून ओळखला जात असे. येथे त्या काळी 25 शिपाई तैनात असत. हाच तो नारायण दरवाजा. याच दरवाजामधून 16 वर्षाचे नारायणराव पेशवे यांचे पार्थिव बाहेर नेण्यात आले होते. त्यामुळे या दरवाजाला नारायणराव पेशवे यांचं नाव दिलं. नारायणराव पेशव्यांच्या काका मला वाचवा या अर्थ किंकाळीचा हा इतिहासकालीन साक्षीदार आहे. सांगण्यात येते की निवासस्थानाची इमारत पूर्वी 7 माळ्यांची होती. असे म्हणतात की 7 मजली भव्य इमारतीच्या छतावरून आळंदीच्या श्री संत ज्ञानेश्वर मंदिराचा कळस दिसत असे. परंतु 1828 साली लागलेल्या भीषण आगीमध्ये सगळे जळून राख झाले. आता उरले आहे ते फक्त अवशेष. मराठ्यांचे राज्यकर्ते छत्रपती शाहू महाराज यांची गादी येथे होती. त्यांच्या अनुपस्थित पेशवे या गादीचे सर्वाधिकारी असल्याने तेच छत्रपतींचे प्रतिनिधित्व करत असत. नयनरम्य कारंजे असलेल्या चौकाभोवती गुंफलेल्या या दालनामध्ये शाही मेजवान्या, पंगती व इतर समारंभ साजरे होत असत. भोजनाच्या जागेसमोर असणारी ही भव्य पुष्करणी, त्यातील कारंजे हे प्रमुख आकर्षण होते. हे आहेत हजारी कारंजे. हजारी कारंजे हे वैशिष्ट्यपूर्ण कारंजे सवाई माधवराव पेशव्यांच्या करमणुकीसाठी अतिशय कलात्मकरित्या तयार केले होते. हे कारंजे म्हणजे कलात्मकता आणि सौंदर्य यांचा एक अपूर्व संगम म्हणता येईल. या कारंजेचा आकार
16 पाकळ्या असलेल्या कमळाचा असून प्रत्येक पाकळीमध्ये सुमारे 80 फूट परिघ असलेले 16 फवारे आहेत। या भव्य कारंजाचे पाणी सुमारे 100 विविध प्रकाराने खेळवले जात असे। हे आहे सदाशिवराव भाऊंचे निवासस्थान। सदाशिवराव भाऊ हे थोरले बाजीराव यांचे पुतणे आणि चिमाजी आप्पा थोरले बाजीराव यांचे बंधू यांचे पुत्र होत। ते 1761च्या पानिपतच्या लढाईत रणांगणांवर धारातीर्थी पडले। थोरले माधवराव पेशवे यांचे निवासस्थान। वाड्यासाठी पाण्याचा महत्वाचा स्रोत असलेली ही विहीर, त्यावर बसवलेल्या रहाटेने पाणी उचलले जात असे। पेशवाईचे वैभव शिखरावर असताना शनिवारवाड्यामध्ये सुमारे 1000 लोक राहत असत। शिवाय अनेक लोक भेट देत असत। या सर्व लोकांना लागणाऱ्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी बांधलेला हा प्रचंड हौद। या ठिकाणी पूर्वी 2 मजली दुधही महाल होता। स्नानगृहाचे काही अवशेष, तसेच वाड्यातील विहिरींचे लुप्त होत चाललेले अवशेष, राहण्यासाठी असलेल्या खोल्या आणि तळघराचे अवशेष सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते।
आपण जे बुरुजावर छोटे छोटे होल बघताय त्या होल मधूनच तोफा बंदुकीने शत्रूंवर मारा करायचे। शनिवार वाड्याच्या वैभवाला 17 नोव्हेंबर 1817 रोजी एक ग्रहण लागले आणि याच दिवशी वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण फडकले। काही काळ येथे पुण्याचा पहिला कलेक्टर हेनरी डंडास रॉबर्टसन राहत होता, परंतु 1828 साली वाड्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये संपूर्ण वाडा जळून नष्ट झाला। तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटू। जय शिवराय।